नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेला सुरत मार्गे गुवाहाटीला गेले त्यावेळेला राज्यसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि त्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय संजय राऊत साहेब यांना मतदान करून म्हणजे संजय राऊत यांना खासदार बनवून मग एकनाथ शिंदे साहेब आपल्या आमदारांना घेऊन सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. त्याच्यानंतर त्या दरम्यान जे महाराष्ट्रामधील जनतेला जे डायलॉग ऐकायला मिळत होते, जे सातत्याने शब्द ऐकायला मिळत होते, ते शब्द होते काय डोंगर काय झाडी समजा ओके. नंतर शब्द सातत्याने ऐकायला मिळायचे या महाराष्ट्रातील जनतेला. गद्दार, मिंदे, चोर, खोके असे सारखे शब्द भारतीय जनतेला ऐकायला मिळत होते. आणि आता सध्या महाराष्ट्रातील जनतेला सातत्याने शब्द ऐकायला मिळतात ते म्हणजे आता शब्द ऐकायला मिळत आहेत भोंग्या, सकाळचा भोंग्या, सकाळचा भोंगा अशा पद्धतीचे शब्द वारंवार आपल्याला ऐकायला मिळतात. आणि आणखी आपल्याला गोष्टी ऐकायला मिळतात दोघे भाऊ एकत्र येणार का, आणि दोघ्या भावांची चर्चा, आणि दोन पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवणार का ती चर्चा. म्हणजे शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राजसाहेब ठाकरे यांची मनसे हे एकत्र येऊन येणाऱ्या महापालिकाच्या निवडणुकाला सामोरं जातील का अशा पद्धतीचे शब्द वारंवार आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु या संपूर्ण वातावरणामध्ये जे माननीय राजसाहेबांची जी मुलाखत घेतली होती, प्रसिद्ध निर्माते, अभिनेते, नाटककार महेश मांजरेकर साहेब यांनी जी मुलाखत घेतली त्याच्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली ऐक्याच्या संदर्भामध्ये या दोन भावांची. जेव्हा उलटसुलट चर्चा महाराष्ट्रामध्ये सातत्याने होत असतात आणि हे सातत्यानं भारतीय जनतेला ऐकायला मिळत असतं. आणि या संदर्भामध्ये या ठिकाणी विशेष आपल्याला जाणवतं की बाळासाहेबांचे दोन नातू म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बाकी अत्यंत समजदारपणाने वागून आणि समजदारपणे बोलून त्यांनी आपण भावी काळामधील एक परिपक्व नेते होऊ शकतो अशा पद्धतीची चुरूक हे बाळासाहेबांचे दोन नातू दाखवतात. हे बाकी आपल्याला स्पष्टपणे या महाराष्ट्राच्या लोकांना जाणवत आहे. तेव्हा मी अगोदर देखील एक व्हिडिओ बनवला होता या महापुरुषांचे जे नातू पंतू आहेत. तर बाळासाहेब ठाकरे यांचे जे हे दोन नातू आहेत ते बाकी एक समजदारपणा दाखवतात आहेत. त्यामध्ये बाळासाहेबांचे एक नातू आदित्य ठाकरे हे वरळीमधून 2 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि एक अभ्यासू तरुण म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि दुसरे नातू जे आहेत ते अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघामध्ये गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराजय झालेला आहे. परंतु त्यांनी अत्यंत संयमाने त्यांचं बोलणं आणि त्यांचं कामकाज ते करत आहेत. तेव्हा या दोन नेत्यांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राला पुढील काळामध्ये या दोन भावी नेते होऊ शकतील अशा पद्धतीचे सर्वसामान्य मराठी माणसांना वाटते. तेव्हा या ठिकाणी आपल्याला सांगायचा मतलब असा की आता जे काल परवा म्हणजे जी घटना घडली रेल्वेच्या संदर्भामध्ये मुंबईमध्ये आणि त्या ठिकाणी नाहक जीव गेलेला आहे प्रवाशांचा. आणि या संदर्भामध्ये प्रचंड गर्दी, रेल्वेला प्रचंड गर्दी, कशा पद्धतीने प्रवास करतात माणसं. ती भीषण अशा प्रवासामध्ये
हसतमुख आणि दरदिवस माणसं प्रवास करतात आणि या गर्दीच्या संदर्भामध्ये, या रेल्वेच्या संदर्भामध्ये सत्ताधारी असतील किंवा मोठे पक्ष असतील, काही करताना आता दिसत नाहीत, काही बोलता दिसत नाहीत. तर या गर्दीच्या संदर्भामध्ये आणि मुंबईवर अलोट होणाऱ्या गर्दीच्या संदर्भामध्ये एकमेव नेते आहेत ते बोलणारे, ते आहेत राजसाहेब ठाकरे. राजसाहेब ठाकरे सातत्याने या मुंबई शहरामध्ये होणाऱ्या गर्दीच्या संदर्भामध्ये बोलत असतात. आता ही वस्तुस्थिती आहे की परप्रांतीयांचे लोंढे दरदिवस या मुंबईमध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईची लोकसंख्या वाढली आहे, हे सत्य आहे. परंतु हे कुणी बाकीचे पक्ष मतांच्या राजकारणासाठी हे बोलायला मागत नाही. त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकाला कुठेही जाण्याचा अधिकार दिलेला आहे आणि कुठल्याही शहरामध्ये वास्तव्याचा अधिकार दिलेला आहे. हे जरी खरं असलं तरी पण एकाच शहरामध्ये किती माणसं आदळून तुम्ही आणणार, एकाच शहरामध्ये किती माणसं येणार आणि एकाच शहराची क्षमता आहे का एवढ्या माणसांना सामावून घेण्याची. तेव्हा अशा समस्यावर एकमेव नेते बोलतात ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. परंतु महाराष्ट्रातली मायबाप जनता त्या राजसाहेब ठाकरेंच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान देत नाही. तर त्यांचे माणसं, त्यांचे उमेदवार, नगरसेवक किंवा आमदार किंवा खासदार निवडून देत नाही. ही बाकी मराठी माणसांची शोकांतिका आहे, महाराष्ट्राची शोकांतिका आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा म्हणून सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की या मुंबईच्या समस्येसाठी, पुण्याच्या समस्येसाठी या दोघा भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्रित येऊन जर ते महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकले तर दोन्ही पक्षांचा फायदा होईल, हे बाकी सत्य आहे. आणि हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे जर एकत्रित येऊन त्यांनी जर महापालिकेच्या निवडणुका जिंकल्या तर दोन्ही पक्षांचे उमेदवार अधिक निवडून येतील आणि अनेक महानगरपालिका त्यांच्या ताब्यात येऊ शकतात, हे सत्य आहे. परंतु हे बोलत असताना आम्ही त्यासाठी म्हटलं आहे की हे जे दोन्ही नातू आहेत ते कसे समजदारपणे बोलतात. तर सूचना मांडणारे, बोलणारे, आशावाद एकत्र येणार नाही येणार असं सातत्याने चर्चा करत असताना अमित ठाकरे म्हणतात की त्या दोघा भावांचा एकमेकांना पत्ता माहीत आहे, त्या दोघा भावांचा एकमेकांना त्यांचे पुण्य पाठ आहेत आणि ते एकमेकांना भेटत असतात. तेव्हा ते लोक निर्णय घेतील काय तो, म्हणजे असा समजदारपणा अमित ठाकरेंनी दाखवलेला आहे. तेव्हा परंतु काही असू द्या, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला मराठी माणसाच्या हितासाठी आणि मुंबईच्या हितासाठी, पुण्याच्या हितासाठी ह्या दोन भावांनी एकत्रित आलंच पाहिजे अशी बाकी सर्वसामान्य मराठी जनतेची इच्छा आहे. तेव्हा पाहूया हे दोन भाऊ एकत्रित येऊन ही महापालिकाच्या निवडणुका जिंकतात की नाही जिंकतात. तेव्हा अत्यंत वाईट घटना जी घडलेली आहे मुंबऱ्याजवळ रेल्वेच्या प्रवासामध्ये जे मृत्यू पडलेले त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करू. आणि या ठिकाणी मनसे सातत्याने अशा प्रश्नावर आवाज उठवत आहेत आणि आता मनसेच्या वतीने मुंब्रा ते ठाणा या ठिकाणी मोर्चा देखील ते मंडळी काढत आहेत. तेव्हा अविनाश जाधव असतील किंवा मनसेचे जे कट्टर राजसाहेब समर्थक आहेत ते सातत्याने जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करत असतात. तेव्हा माननीय राजसाहेब आणि माननीय उद्धवसाहेब यांनी आपल्या कार्यकर्त्यांची इच्छा आणि सामान्य जनतेची इच्छा म्हणून एकत्र यावं महाराष्ट्राच्या हितासाठी असं या ठिकाणी मला असे वाटते. तेव्हा सातत्याने मोठे मोठे पक्ष मुंबईच्या संदर्भामध्ये कुठलाही मोठा निर्णय घ्यायला मागत नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी असं सांगतो की एके काळामध्ये अंतुले म्हणजे अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. हे अंतुले एक जबरदस्त मुख्यमंत्री होते. त्यांनी तर असं त्या गर्दीच्या संदर्भामध्ये अर्थात ज्या वेळेला अंतुले साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला देखील प्रचंड गर्दी रेल्वेमध्ये वाढू लागली होती, मुंबई शहरामध्ये गर्दी वाढू लागली होती. परंतु आता जी गर्दी आहे ती गर्दी त्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हते. परंतु एक तो द्रष्टा नेता होता अंतुले साहेब, ते म्हणाले की या पुढील काळामध्ये आणखी या मुंबईची अवस्था अत्यंत वाईट होईल, म्हणून हे मंत्रालय मुंबईच्या बाहेर हलवा. म्हणजे मंत्रालय मुंबईच्या बाहेर हलवा म्हणजे इकडे कल्याण इकडे पुढे एखाद्या मार्गावर इकडे
अगदी मुंबईच्या बाहेर मंत्रालय जर हलवलं आणि त्या ठिकाणी मोठी एक निगड नयार जसं आता तुम्ही नवी मुंबई ते बनवलेच आहे तसं मंत्रालय म्हणून इकडे अगदी या कसारा विसारा त्या भागामध्ये जर मंत्रालय हलवलं आणि तिथे एक छानपैकी मोठं भव्य दिव्य असं मंत्रालय बांधलं आणि त्या ठिकाणी सर्व सरकारी कर्मचारी सरकारी ज्या मोठे मोठे कार्यालय आहेत त्या सर्व सरकारी कार्यालय त्या भागामध्ये बांधले आणि मग त्या ठिकाणी असणारे लाखो जे कर्मचारी आहेत शासकीय कर्मचारी आहेत ते देखील उलट्या दिशेने जातील आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांना देखील आता मुंबईमध्ये अलाउड न देता त्यांना या कचरा विसरा त्या भागामध्ये तिकडे त्यांना मोठ्या मोठ्या जे मालरान आहेत तिकडे जागा देऊन सगळ्या मुंबईकडे जाणाऱ्या जे लोंढा आहे तो जर कमी करायचा असेल तर मंत्रालय हलवा अशा पद्धतीचे अरंतुले त्या काळात बोलले होते माझ्यासारख्याला आठवते तेव्हा अशा काही गोष्टीवर निर्णय घ्यायला सरकार धजावेल का असा प्रश्न आहे. म्हणून या मुंबईच्या समस्या असतात दररोज माणसं मरतात रेल्वेमध्ये आणि सत्ताधाऱ्यांना तसं काहीच वाटत नाही. तेव्हा या मुंबईच्या संदर्भामध्ये कायदा बनवा मुंबईपुरता तरी कायदा बनवा घटना आपली घटनादुरुस्ती आहे अनेक वेळाला कायदे बनवलेले अनेक वेळा घटनादुरुस्ती झाले आहेत करा घटनादुरुस्ती मुंबईपुरती घटनादुरुस्ती करा का मुंबई शहरामध्ये परप्रांतीय येणार नाहीत आणि त्या परप्रांतीयांना आपापल्या राज्यामध्ये त्यांना रोजगार द्यावा. या ठिकाणी आपल्याला जाणवते की माननीय योगी साहेब मुख्यमंत्री यांच्या प्रचंड पाण्याच्या करोडो रुपयाच्या जाहिराती आपल्या महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्रात देखील आपण वाचत असतो आणि उत्तर प्रदेशचा किती प्रचंड विकास योगी साहेबांनी केलेला आहे तो सातत्याने आपल्याला त्या करोडो अब्जावधी रुपयाच्या जाहिरातीमधून आपल्याला दिसतात. तरी देखील उत्तर प्रदेशमधून हजारो संख्येने मुंबईमध्ये दररोज माणसं येत आहेत ही देखील वस्तुस्थिती आपण पाहिली पाहिजे. तेव्हा योगी साहेबांचं अभिनंदन करू का त्या ठिकाणी त्यांनी उद्योगधंदे आणि त्या उत्तर प्रदेशला त्यांनी विकास ग्रुप उत्तर प्रदेश त्यांनी बनवलेला आहे त्याचं अभिनंदन. पण माणसं मुंबईमध्ये काय आहेत आता माणसं ज्या वेळेला अभ्यर्थांनी मरतात त्यावेळेला मराठी माणसंही मरतात आणि इतर प्रांतीय मरतात. म्हणून मुंबईमध्ये येणारा लोंढा थांबवलाच पाहिजे ही राष्ट्रसभाची भूमिका आहे ही बाकी योग्य वाटते. तेव्हा बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्रातील जनतेने योग्य विचार करावा व मराठी माणसाच्या हितासाठी या दोन भावांनी एकत्रित यावं आणि येणाऱ्या महानगरपालिकामध्ये या दोन भावांच्या पक्षांना मतदान करावं अशा पद्धतीचे सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे. अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी वारंवार आपल्यासमोर येत असतो तर कृपया आपण जर नवीन असाल त्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.